तुम्ही वाहन चालवित असाल आणि रस्ता चुकला किंवा परत जायचं असल्यास रिव्हर्स किंवा यू टर्न घ्यावं लागतं। पण त्यावर जर बंदी आली तर कसं होणार? पडलाय ना तुमच्या मनात प्रश्न? पण होय, वाहनं रिव्हर्स आणि यू टर्न घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे। ही बातमी दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही देशांतील नव्हे, तर ती आपल्याच भारत देशातील, ती देखील विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यातील। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण बघत आहात शंखनाद आवाज सत्याचा। मी आज आपल्यासाठी आगळी वेगळी बातमी घेऊन आली आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात T-114 ही वाघीण रस्त्यावर आली असता जिप्सी वाहन चालकांनी तिची वाट रोखून धरली। वाघीण वाहनाच्या गर्दीत पूर्णतः अडकल्यानं वाघिणीच्या भ्रमणमार्गात अडथळा निर्माण झाला। या प्रकारामुळे ताडोबातील वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता। या प्रकरणी ताडोबा प्रशासनाने 25 जिप्सी चालक व मार्गदर्शकांवर कारवाई केली। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटन वाहन चालक आणि पर्यटक मार्गदर्शकांचा आतताईपणा पुन्हा एकदा समोर आला आहे। व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात T-114 वाघीण रस्त्यावर आली असता वाहन चालकांनी तिची वाट रोखून धरली। त्यामुळे वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला। ताडोबा व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर वन्यजीव प्रेमींकडून टीका केली। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रात पर्यटन सुरू आहे। यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार विस्तृत नियम व कायदे निश्चित करण्यात आले आहेत। मात्र या घटनेत वाहन चालक, मार्गदर्शक आणि पर्यटकांनी या नियमांची पायमल्ली केल्याचं आणि वाघासोबत आपलाही जीव धोक्यात घातल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। पर्यटक वाहनांमध्ये ही वाघीण पूर्णतः अडकली होती। तिच्या देहबोलीवरून ती अस्वस्थ आणि घाबरलेली असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे। दरम्यान या घटनेनंतर ताडोबा व्यवस्थापनानं वाघिणीची वाट रोखून धरणाऱ्या 10 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे। या वाहनांवरील पर्यटक मार्गदर्शकांना तात्पुरते निलंबित करण्यात आले, तर चालकांवर कायमची बंदी लादण्यात आली आहे। प्रत्येक वाहनावर 3000चा दंड ठोठावण्यात आला आहे। तसंच ताडोबातील जिप्सीसाठी नवा नियम जारी करण्यात आला। आता जिप्सींना रिव्हर्स आणि यू टर्न घेण्यावर बंदी घातली आहे। जर रिव्हर्स किंवा यू टर्न घेताना आढळल्यास मोठी कारवाई होईल। त्यामुळे नियम पाळा आणि वाघाला सुरक्षित ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह। तोवर नमस्कार।